संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरावयाले दीनजना, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणे, नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती, अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे, निशिदिनी ध्याय सत्संगती, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. विठ्ठला पूर्ण शांती
हृदया पूर्ण शांती, वाचे राम नाम वदती, अनुसरले चित्तवृत्ती, संत चरणी सर्वदा करो त्यांचा मज संग, फिटे जन्म मरण पांग, आधी व्याधी निरसे सांग, घडता संग वैष्णवाचा, नमो विशदबोध विदग्धा, विद्यारविंद प्रबोधा, पराप्रमे प्रमदा विलास्या, नमो संसार तम सूर्या, अपरमित परमवीर्या, तरुण तरतुर्या लाललीला. भगवान सांगतात, अरे माझी या नित्यता तेने ते नित्य पंडस होता. संतांच्या वर्णनामध्ये देव सुद्धा माघार घेतो. काऊन माघार घेतो? मी मोपल्याचं काय वर्णन करू? असं देव लबाड नाही, पण कवा सवय आहे त्याला. काय गोड उत्तर आहे महाराज. आणि त्याच्यामध्ये आता महाराजांच्या संजीवन शताब्दीच्या निमित्तानं बहुतेक नामदेवराच्या अभंगाने जास्त गोड वाटतंय. कारण नामदेव महाराजाचा फोन नंबर आपल्याला माहित आहे. ज्ञानेश्वर महाराजाचा फोन नंबर याच्याकडून कळलं आपल्याला. खरं आहे की नाही बापू? गोड उत्तर आहे. महाराज सांगतात, जीव चैतन्याला या देहाला आल्यानंतर काय भेटावं म्हणल्यापेक्षा संत भेटावं, त्याचं कामच संपलंय. हे काय आमचे गुरुजी सांगायचे, संत भेटण्याकरताच हा देह आहे त्याला. मनुष्य देहीचे निज्ञाने सच्चिदानंद ज्याला नाही ते रडायलेत बापून, ज्याला आहे त्याने माती केली. आता काही रानं चिबळले, पण साडीच्या रानावाले खुश आहेत बापू. ज्याला मिळाला नाही ते रडायला लागले, तर ज्याला मिळालं ते नाचा चिबडून टाकला. त्या पोरीच्या नाकात नथ नाही, ती गिळभर नाक चापली, ती हिंगीच्या नाकात घातली, तिने चमडान भरली. हे गुरुजीचं वाक्य बापू. हो, कारण महाराजांच्या कीर्तनाच्या बाबतीमध्ये आज आम्ही दिवसभरच आहे त्याच्यात, आम्ही वेळोवेळा सद्गतीत आलो. महाराजांचं ते वाटतं बाबाचं वर्णन सांगायला, मी काय ब्रह्मदेवाला तर सांगणार नाही ते. नाही काय, संतांचं वर्णन करण्याकरता ब्रह्मदेवाला पार्टी बदलावी लागली. नाही तर ब्रह्मदेवाला पूजा नाही, ब्रह्मा सोपान तू झाला. असं गोड उत्तर आहे. आता उपाय वन वसंतू बापू, नाही का, जो आज्ञेचा आहे व तंतू. काय गोड उत्तर आहे. महाराज सांगतात, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. सामर्थ्य कसं आहे? मोडोनी माया कुंजरू. हो, कोणा माया कोणाला, माया कोणाला म्हणल्या जाईल? माया नाही, माया रूपी हत्ती आहे. आणि या मायाने ब्रह्मदेवाच्या नाकात काडी घातली. येथ मोहले का? हो, विष्णूची घाण केली, इंद्रा पडली भगे. आता मोठ्याच थिगळ लावताय, ती गोष्ट न्यारी आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या बाईला सांगितलं, आम्ही विष्णुदास तैसे नो. तिकडं चौकडत बोट केलं जाईल, वैकुंठात लाव की कोटला. महाराज सांगतात, वैष्णवाची कीर्ती वेद गाऊ शकत नाही. का? वेदाला खाली यावं लागल. वेदाचा ब्रह्मभाव बदलावाला. वेदू काय काय न बोले. काय महाराज गोड उत्तर आहे. पर येथे नावाची नाही घेतले, आयशे काही जोडले नाही जेणे. हो, त्या सत्वगुणाच्या बंधनामध्ये ज्ञानोबारायांनी प्रश्न केला, हो, की ज्ञान हे सत्वगुणाला बंद आहे. सत्वगुणाचं ज्ञान जीवाला बंद आहे. हे जरी मोठ्या लोकांना मानलं असलं, हे लौकिकातलंय, पण माझा अनुभव आहे. महाराजांनी सांगतात ब्रह्मसूत्राचे निमिषे. अरे ब्रह्मसूत्रामध्ये 13व्या शतकामध्ये लिहिलंय भगवान शंकराचार्यांनी लिहिलंय. शंकरानं लिहिलंय की सत्वगुण हा बद्ध आहे. शिवे का श्रीवल्लभे. उलट असं लिहिलं, वैकुंठीचे निसुजाने ज्ञानापाशी सत्वगुणे बांधीचे आईचे बोलणे बहु केले. ज्ञानेश्वर महाराज मी ते म्हणालो नाही बरं का बापा. हो, माझ्या स्वतःच्या कृपेनं मी सांगतो. म्हणून महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत. काय आपलं भाग्य आहे बापू की आपण ज्ञानोबाराच्या संजीवन शताब्दीच्या वेळेला हजर आहे. नाही ते याच्या मागून आलो असतो तर आपल्याला कुठून नाही का. ह्या तिन्ही संजीवन शताब्दी आपल्याला मिळाल्या. ज्ञानोबा ग्रंथाची संजीवन शताब्दी आपल्याला मिळाली, ज्ञानोबाराच्या जन्माची मिळाली. आणि तुका म्हणे तधी आपलं भाग्य आहे. आता न कळणं अपराध आहे. कळून देणाऱ्यानं कळून दिलं, पण न कळणं अपराध आहे. आणि कळून घेणं पुरुषार्थ आहे. महाराज सांगतात पुरुषार्थ सिद्धी चौथी. हो, आज रडायला लागलेत ना देवा, नाही का. महाराज सांगतात, हो, एवढा मोठा परमात्मा, पण आज हृदयात ज्ञानोबाराला धरून रडायला लागला. विठ्ठल. हो,
थोर आठवते निवृत्तीचे चित्ती सोपान सुंदती मुक्ताबाई आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर. कसे शब्द आहेत बोलते. विश्रांतीची धार नाही आता विश्रांतीची गेली का लई. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर विश्रांतीशी थार नाही आता. छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी जाता रेड्या मुखे वेदांता बोलविले. आला चांगदेव व्याघ्र वाहन घेऊन नेला अभिमान ज्ञान देवे. आपल्या महाराजाला ज्ञानदेवाचं चरित्र माऊलीचं फार असा कटाक्ष होता. मला तर वाटतंय नक्की ठरावच होता काय महाराजानं ज्ञानोबाऱ्याचे 2-5 उदाहरणं दिल्याशिवाय कीर्तन संपायचं नाही. संत संगताच्या आवडीचा अंतकरणात प्रेम असावं बापू. आणि ते प्रेम वाणीलाच तर काय पण देवाला आवडू शकत नाही. हो कोण अवतरले ब्रह्ममूर्ती संत. संतांच्या बाबतीमध्ये कोणी बोलणं शक्यच नाही. मी तर सांगितलं सूर्य कवनात दावी कवनात न दावी पण आत्मा दावीला नाही. नाही का वेदू काय काय न बोले. देह हाडाची मोळी कोण दाखवला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. काय उत्तर आहे महाराज. दिदले म्हणून त्याच्यामुळे हाक मारले पटकन. काय गोड उत्तर आहे महाराज. संपूर्ण निवृत्ती नाही बुद्धीला म्हणून निवृत्ती दया नाव निवृत्ती दया बरव निवृत्तीची राणीव निवृत्तीची ऐका वाचोनी प्रवृत्ती विरोधे. हो जाणी जे तैसा वादे निवृत्ती नव्हे. संत आणि ब्रह्म हे 2 नाहीतच नाही का. या ब्रह्मत्वाशीची पार्थान साखर आणि गोडी 2 आहेत त्या. एखादा माणूस म्हणला की दुकानदार आम्हाला गुळ द्या पण ढेकळ काढून घ्या गुढी द्या आम्हाला. ते म्हणे तसं देता येणं शक्य नाही बापू. ब्रह्म द्या म्हणलं संत बाजूला ठेवले ते देता येणार नाही. आणि संत द्या म्हणलं तर ब्रह्म बाजूला ठेवता येणार नाही. आम्हा तया परस्परे बाहेर नामाची अंतरे. कोणताच्या डोळ्यातून टळकन पाणी आलं की अर्जुन आधी ध्यान संपत्ती लागी तुझी काथीला जगी. हे परम भाग्यांगी महापोटचा ब्रह्मदेव आहे पण परम भाग्यांगी विरंची हे नव्हे. भगवान सांगतात अर्जुन अरे हे ज्ञान काय माणसं चुकलेल्या दुःख झालं नव्हा. प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधा. काय झालं का वाटली असता बुद्धी. हो पुरीनं लग्नाच्या आधीच नाव पाठ केली आणि बाई अक्षदा टाकू दे ना बाबू. त्यावर नाही का कृपेच्या अक्षदा पडू द्या तर मुक्त होईल. अक्षदा टाकायच्या आधीच बोलून ते बामणानं लग्न लागल्यावर पोरीचा पदर घेताना आपल्या उपरण्याला बांधला. दणके खातील की देहाध्यास आहे शक्य नाही. आत्म्याचा देहाचा पदर एखादा घेऊन शक्य नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केलंय. अरे हे 5चा आणलेला आहे आणि याला उद्भूत काळामध्ये ब्रह्मरूप करता येते. सदैव वैकुंठाला जाता येते. कुठे अधिकार नाही कोणाला. हे वाणीनं सांगण्याचं नाही. महाराजांना नाही सांगा नेले कलेवर कोणे सांगा. महाराज म्हणे रामेश्वर मागे कवीश्वर झाले आणि म्हणे रामेश्वर सकळा कुसोनी आणि गेला तो विमानी बैसोनिया. म्हणून बापू घोराड्यावर पुष्कळ प्रयत्न केला पण महाराजाच्या गाथ्याचं पारायण करू वाटत नाही. असे काही शब्द येतात की ते अंतकरणाला धक्का देते की महाराज तुम्ही हे लिहिताना देव तुमच्या जवळ असेल ना. असं वाटतं की देव गाथा लिहिताना जवळ होता उभा पुढं. कारण माता माझा श्रोता वक्ता तुची देवा हे क्रियेचं लिहिलेलं नाही आशीर्वादाचं लिहिलेलं. ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्णे. म्हणून समाधीचा प्रसंग असा गोड आहे की काय करू रे आता. मला धीर धरवणार आहे बापू नाही का. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नैनी हाची ज्ञान संजीवनी. कोणाची झोपडपट्टीची काय बापू शब्द तोंडातच मावत नाही. त्रिलोक्याची म्हणजे शब्द काढले नसते
तर आपल्याला पारायण करून काय फायदा झाला असता. महाराजांनी हेतू आली आणि ग्रंथोपजीवे. बापू हे उपकार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी लेखन खाली टेकली, दादाकडे पाहिलं की दादा एकदा बोला आता. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये द्रष्टा द्रष्ट विजय भोवावे जी स्वामी. आमचे गुरुजी सगळ्याचे दादाने डोळे झाकून घेतले. हे शक्य नाही का. द्रष्टविजय करणं शक्य नाही. कदाचित आद्रष्टात मी काही बदल करेन, पण द्रष्ट शक्य नाही माझ्यानं. मग बोला ना दादा, मी काय करू, करा, बोला. आणि ग्रंथोपजीवे. हो, हे लोक हे अक्षर वाचितील, त्या अक्षरानंतर त्याला काय मिळावं, त्याला काय पाहिजे. दोन गोष्टी आहेत. महाराजांनी सांगितलं या लोकांमध्ये जीवनमुक्तीचा आनंद आणि देहपात्याच्या नंतर विदेहमुक्तीचा आनंद. द्रष्टाद्रष्ट विजय. वर्तमान काल भविष्यकाल राहता नाही बरं का मधुकर. भविष्यात उरतच नाही ना कोणी. म्हणून चांगदेवपासाठी जावं लागतं. तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जायचा कापुराचा चांगया काय आपण पयाचा बोलायचे. म्हणून सांगितलं हे करा. द्रष्टा द्रष्ट विजय हुआ रे स्वामी. महाराज दादा महाराज एवम गुरु कृपे लाधले समाधी धन जे आपुले ते ग्रंथी बांधून दिधले गोसावी. मग दादा इतकं हो म्हणा. परवा याला का नेवाशाला पारायण केलं त्यावेळेस मला आनंद वाटला. त्या ओळीवर आलो आणि मी गुंडाळी ज्ञानेश्वरी. बरं झालं आपली हेतुवादी ज्ञानोबा राहिलं. आपली हेतुवादी नसते तर आपल्याला फळ मिळालं नसतं. मिळालं असतं पण जितकं काम केलं तितकीच पगार मिळाली असती. भरपूर मिळाली. आता काम थोडे बापून पगार खूप आहे. पगार खूप नाही. पगार तुला न मोजण्याचे. इकडे काय सांगायचं, आपणाची ज्ञान स्वरूप आहे हे गेले हळून म्हणायचे हे न आहे. आणि विषय ज्ञाने होय गगनाय होडा. आणि ठरावे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमख संपत्ती. त्याच्याकरता त्याला ज्ञानोबाराने सांगितलं दादा जे इतकं हो म्हणायचा. द्रष्टा द्रष्ट विजय हो आविजी स्वामी. आणि काही आठवणी करून गेल्या की दादा आमच्यावर वेळ आली नाही का. देहांत प्राश्चिताला माय बाबा चालले त्यावेळेला तुम्ही मायला काय म्हणले. खरं झालं वाळवंठामध्ये बापू हो महाराजांना मायनं तोंड उघडलं देऊन निवृत्तीचं की बापू लेकर सांभाळून चाललेलं आहे. तो का म्हणे संती घातला हवाला नसोडी विठ्ठला चरण मी. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मदहरी उपेक्षिणा. मग त्यावेळेला ज्ञानोबाराला आठवण करून दिली दादाला. आणि दादानं थोडा विचार केला आणि संभाळलं सांगितलं काय म्हणून ज्ञानो. हो द्रष्टाद्रष्ट विजय होणं हा कृतीत नाही ना बापू, समजुतीत नाही ना बापू. याला कृती चालत नाही ना. महाराजांचं काल ते वेदांत ज्ञानोबाराची ज्ञान निष्ठा वाचायलो मी. आपल्या महाराजांनी उठून लिहिलं काही वाचवा वाटतं गुंडाळून वाटतंय. ज्ञानोबाराची वेदाची निष्ठा असं साखरे महाराजांनी पुस्तक लिहिलं. मी 2-3च पानं वाचून ठेवून दिलं. याचं काय करायचं आहे का, तोलमोल करायची वस्तू आहे का. आपल्या अंगावर बांधावं आणि त्या विचारानं प्रवेश करण्याचं की एवढीच त्याची इच्छा आहे. त्यावेळेला दादाने विचारलं की पोटाशी धरलं. सांगितलं सांगू बापू वर देणं सोपं आहे हो, पण वर टिकवणं अवघड आहे नाही का. हो योग होणं सोपं आहे पण क्षम होणं अति अवघड आहे. आपल्या जीवनामध्ये योग होणं सोपं आहे. गुरुजी सांगायचे योग होणं निसर्ग आहे पण क्षम करण्याकरता आशीर्वाद लागतो. महाराजांनी असं उत्तर दिल्यावर डोळ्याला पाणी आणलं आणि दादाने सांगितलं सांगतो आता ते म्हणे श्री हळूनच सांगितलं माऊली ते म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला हे गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एका वदंती ते मेघाची परित्री जगती गर्जती शय ही गुरु शिष्याची गोठी नाही का बापू. ते पदपिंडाची गाठी तेथ स्थिर राहुनी. हे साधन चतुष्टय काय घालायचं नाही. रेडेन को साधन चतुष्टय शिकला बापू. विठ्ठला काय सांगू देवा ज्ञानोबाची काय सांगू देवा ज्ञानोबाची
हो काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती नाही का. ज्ञानदेव म्हणता माया. तुमच्या गुरुजी आठवण करायचे दैठण्याचे. त्यावेळेला रेडा बोलवायला म्हणलं की गुरुजीला आठवण झाल्या वाचून राहायचं नाही. सांगायचे महाराज हो ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला आणि आमच्या ठाकर महाराजांनी घोडा बोलवला. हे का नाही. घोडा बोलवला म्हणजे घोडा बोलला आणि समाधिस्थ झाला. गुरुजी सांगायचे हो की घोड्यानं पलीकडल्या काठाला आरोळी सूट ठोकली तर गुरुजीच्या तोंडातून गोष्टी नाही ऐकी ना निराळ. तुमच्या पोराची पुऱ्याच्या निराळ. वाळवंठात सांगायचे गुरुजी. वाळवंठात कार्तिकी कीर्तन चाललं सांगायचे घोडा बिमार झाला आणि घरी ठेवला आणि दशमीच्या दिवशी येथून घोड्यानं दावत तोडलं सांगायचे. आणि गंगेच्या पलीकड्यावर आरोळी ठोकली. पाहिले निवृत्तीनाथ महाराजांना आला माझा वाघ असं सांगतात की कीर्तनात घोडा आला नाही का बाबू. आणि डोक्यावर हात ठेवला बा विश्रांती नव्हे माथा हात ठेवला नव्हे थापटीला द्यायचा. म्हणून आपली माणसं मला माहिती मठात मी होतो हो तर देवाकडे कमी धाव तुमची दुखायला सुकायला लागले. आमचे किशन महाराज ताकद जरा दुखायला की चला घोड्याला पिढे वाटले. मी म्हणे घोडं कोणी काय मग काय घोडं नव्हतं त्या रेड्याच काही राहिलेलं नव्हते. पुन्हा महाराजाच्या हातात दिलं. कोण जाणे कोणा घडे उपासना. महाराजांचं हृदय इतकं मऊ होतं आपल्या नाही का बाबू. शब्दाची जागाच नव्हती त्याच्यामध्ये. महाराज सांगतात मौम्याना हुनी आम्ही विष्णुदास. महाराजांचं एक उत्तर आहे. महाराज सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मग या कारखान्यातले या कंपनीचे सगळे महाराज आहेत जगात. रंगनाथ महाराज कोण्या कंपनीचे असा वरच छाप मोठा आहे. आमचे मोतीराम महाराज कोण्या कंपनीचे नाही का. गोदाम झाले न्यारे पण कंपनी एकच सगळ्याची. काय कैवल्याचा पुतळा. महाराज सांगतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. रावणाची लंका सोन्याची होती पण झाड सोन्याची नव्हती. लंका होती त्याची सोन्याची त्याच्यानंतर जळून टाकली. इकडे आहे का सोन्याचं झाड म्हणजे प्रेमाचं झाड. सोन्याचं झाड म्हणजे ज्ञानाचं झाड आणि सोन्याचं झाड म्हणजे स्वरूप साक्षात्काराचं झाड. महाराज सांगतात बाबा जया संघाची निसुरवाडे. भगवान सांगतात मला काही जमलं नाही म्हणून आमचे महाराज नेहमी सांगायचे. महाराजांच्या आता मला 6 वर्ष संगत घडली. मंदिरात मठात राहतो. महाराजांचं माझ्यावर तुमच्या लेकरापेक्षा जास्त लेकरावरचं प्रेम होतं तर किल्ले ऐकून घेत म्हणतात गोष्ट. तुमचा आमचा 2 फरक. तुम्ही मांस वंशाचे ना आम्ही कृपा वंशातले. वंश 2 आहेत आपल्या वेदांतामध्ये नाही का बापू. काही मांस वंशाचे लेकरे आहेत आणि काही विद्या वंशाचे लेकरे आहेत. आपला विद्या वंश आहे. आपण वारकरी संप्रदाय विद्या वंशाचे स्वरूप आहेत. म्हणून भगवान सांगतात अर्जुना तैसे ते माझे कलत्र जाणीचे काहीशे निघाला जे तयाचे तो पहावा हे डोळे. देवाला डोळे होत असते होय. डोळे बाईल होते का पुरुषाला होते काय आता आपला म्हणायचा लाग नाही. काही बोलतोय गडबडीत देव. तो पहावा हे डोळे माझा आक्षेपची. त्या देवाला म्हणा तू किती महिने लोटले होते. अरे प्रेमाचे डोळे आहेत ना बापू. म्हणून अर्जुनाला पाहिलं देवाला पाणी आलं की अर्जुन मोह मनोगत पूर्ण केला. अर्जुनानं सांगितलं देवा मी तुला विचारायला लागलो आधी मला बरं ना आम्हाला बोलायची सवय पण काय करू न जोडे पुसते आयुष्य. अर्जुन आजी मनोरथाशी फळ जोडलाशी तू केवळ. आणि जे तोंड भरून निखळ आपण तोंड वसरून बोलायला तोंड भरून निखळ हळून म्हणतो पुसू आला. अर्जुनानं सांगितलं देवा महत्व जितका लाड केला तितका ठीक आहे पण माझ्या लाडाचं प्रतीक मला सुद्धा वाईट वाटतंय. हो नाही का. मी काय आवडे न प्रेम नाही का. माझी आवडे तैची सेवा झाली तरी काय होईल गरुडाची तुली. भगवान पण तो ये हा बोली करीच ना. मी काय सनकादिका हुनी जवळा. आता देवाला ऐकवायला असेल का हे नाही नाही. देवानं सांगितलं गप्प बोलू नको. समर्थाचे बाळ दिसे केविलवाने. कसं होतं त्याला हे तुकाराम महाराज बोलत असतील कदाचित देव लेखून हिसकून घेत असेल. मी तर अनाथ अपराधी सहन होत असेल देवा नाहीला दे फाश्यात गुतलं ते
महाराज विठ्ठल निवृत्ती आलिंगू लागला आणि अनेकाच्या डोळ्या हसू येती. फार आठवते निवृत्तीचे चित्ती सोपान स्पुंदती मुक्ताबाई. महाराज सांगता पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर बोलती उत्तर स्वामी पुढे. दादा पाळीले पोशिले चालविला लळा बा माझ्या दयाळा निवृत्ती राया. स्वामीच्या योगे पावलो स्वरूपाकार उतरलो पार माया नदी. हो निवृत्तीनाथ आले हो. निवृत्तीने हात उतरिला वदना त्याजिले निधाना महालागी. हो गोड उत्तर आहे. महाराज सांगता बाबा हो ज्या स्वक्रिय विधीमध्ये ब्रह्मभावाचा ज्या वेळेला आनंद ओसंडतो नाही का भगवान ज्या वेळेला अयोध्येला परत आलेले आहे नाही का. प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा तर खेळे आटे दिंडीमा संसारी खेळे. आत्मज्ञानी चोखडी संत माझी रुपडी. भगवान सांगता तीर्थदृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आल्यावर लक्ष्मणाला विचारलं की लक्ष्मण आता भेटायचे झाले का सगळे. हो लक्ष्मणाने सांगितलं दादा बहुतेक भेटल्यावानी वाटतंय. हो थोरपण परा सांडीजे इतपती आगवी विसरीजे आणि जे जगा धाकुटी होईजे ते जवळीक माझी. हो भगवंताला धीर निघाला नाही. आणि बरं का आपल्याला कल्पना अयोध्येच्या पूर्वेच्या बाजूला उर्मिल्याचा मठ आहे. मी तिथे गेलो आनंदाची गोष्ट आहे. पण उर्मिलेला पाहिल्यावर रामाची हेतू आल्याशिवाय राहत नाही. भगवान गेले आणि उर्मिलेला पाहायला लागले. उर्मिलेच्या डोळ्यात आता रामातून काहीच नव्हतं. देखला डोळा बैसला म्हणे. हो बरं का हे अनुभवाचं अपरोक्ष ज्ञान आहे. हे जे दोन आवरण दूर करायचे ते आवरण आहे त्याच्या ठिकाणी करतील. नित्यानंदाचे निमाने हे काय असद्व अपादक आणि आभान अपादक ही क्रियेनं दूर करता येईल. कृपेनं दूर करणं शक्य नाही. त्याला क्रियेचा ओलावा कृपेचा ओलावा लागल. क्रियेनं कोणालाही होणं शक्य. म्हणून ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. काय पुढचं उत्तर बोलायसारखं आहे. विठोबाचा प्राण सखा ब्रह्म साम्राज्य दीपिका
ब्रह्म कल्पित आहे, पण त्याची साम्राज्य दीपिका केली. कुठं ब्रह्म दिसायला लागलं आपल्याला, पण ते ब्रह्म उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. महाराज सांगतात ब्रह्म साम्राज्य दीपिका काय केलं, वर्णियेली गीतेची टीका. बरं का, हे दोन लक्षात ठेवले पाहिजे. काही ग्रंथ सांगितले आणि काही ग्रंथ केले. आपले सांगितलेले आहेत का केलेले आहेत? आपले केलेले आहेत, सांगितलेले आहेत, लिहिलेले आहेत. गीता सांगितली आणि ज्ञानेश्वरी केली. सांगितलं म्हणजे कोणतरी विचारून सांगितलंय, ते उष्ण बोल नाही. भागवत सांगितलं का केलं? सांगितलं उद्धवाला. गीता गाथा सांगितला का केला? केला. अनुभव प्रगट केला. करण्यामध्ये स्वतंत्रता आहे आणि सांगण्यामध्ये परतंत्र आहे. सांगण्यात परतंत्रता आहे. त्यानं विचारलं ते सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराजांना तुकाराम महाराजांना विचारलं ते सांगितलंय का? विचारायचं आणि सांगायचं शिल्लक ठेवलं नाही. याच्यात गोम आहे. हे सांगितलेले ग्रंथ नाहीत, केलेले ग्रंथ केलेले आहेत. ज्ञानेश्वरी भगवद्गीता पुरातही नाही. अर्जुनाला विचारलं तर देवाला बोलता येईल. वाढ म्हणलं तर वाढ्याला वाढता येईल. वाढ्या स्वतंत्र आहे का जेवणारा स्वतंत्र आहे? बापू जेवणारा स्वतंत्र आहे. ते मला घ्यातच घेण्यात नाही घ्यात. बापू ह्याच्या उकळ्या आहेत न्यायच्या. त्याला वाढू लागलं. वाढ्याला वाढ वाटते पा, पण त्याला लाडू मागं ठेवल्यावर वाड्या नाराज होतो. आणि तुम्हाला जेवणाऱ्याला अशी सवय राहते, त्याला अनुसर लाडू माग, ज्यात सबचा कापूस माग, सप्त्यात घालणं बाबू. हे माग मिळालं याचं नाव आहे दुःख आहे, आणि वर्तमानात भोगायला याचं नाव आहे आनंद आहे. या तीन येऊन आहे कर्म, पाप कर्म, पुण्यकर्म आणि पाप पुण्य मिश्रित कर्म. पुण्यकर्माचे ते लोक आहेत ब्रह्मदेवापासून. पुण्याच्या कर्मात तीन भाग: उत्तम पुण्य ब्रह्मदेव, मध्यम पुण्य इंद्र आणि त्याच्या खालचे देवगण त्या पापातले. या पापातले तीन पाप कर्म. पाप कर्मातले काही चांगले अंगुर बिंगुर झाड पाप कर्म. पापातलं उत्तम कर्म लिंबुळ्या त्याच्यापेक्षा. हे 81 प्रकार आहेत. सांगायचं आपल्याला कशाकडले आता? कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळावे, आणि ते उगालिले कर्म तेव्हाची पुशिले जन्म मरण. जन्मा मी कशा करता सांगाला? रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरिला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. नाही का? आता इथं गणित असं आहे की वेद बोलायचा देवाला सुद्धा हक्क नाही, कारण वेद अपरुष आहे. आणि रेड्यान कसं बोलला मग त्याचं तर नाव संत. वेद कोणाला बोलता येतं बापू? वेद कोण बोलला त्याची आबरू जाती, वेदाची आबरू जाती. वेद बोलून जर कनिष्ठ ठरला तर करणाराची आबरू जाती. रेडा कनिष्ठ ठरला नाही आणि उत्तमही ठरला नाही, मध्यम ठरला. दोन कामं केले त्याची. फलास्वादन कर्तव्याचा मत नाही, हे बीज आहे त्याच्यात. कोणी वेद केला तर त्याला कर्तव्याचा मत येईल, फलास्वाद येईल. केलेल्या कर्माला डाग लागतो. रेड्याला कर्माचा फलास्वाद नाही, कर्माचा मत नाही. रेड्या मुखे वेद बोलविला, नाही का? म्हैशी पुत्रा मुखे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हे कर्तव्य आहे. आणि येऊन काय केलं ते दुसऱ्या अर्ध्या कडव्यात सांगतात. ब्रह्म मूर्ती आणि संत, नाही का? ही त्रिपुटी आहे. एक ब्रह्म आहे, एक मूर्ती आहे
आणि त्या मूर्तीचं उपादान निमित्त कारण संत आहे. ब्रह्माला मूर्ती बनवण्याचं उपादान कारण नुसतं उपादान, अभिन्न निमित्त उपादान कारण. संत कसे आहेत? अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. सामुग्रीचे संत नाहीत. सामुग्री आणल्यावर द्वैत तयार होईल. शक्ती पात्रानं तयार केलं ब्रह्माला. या ब्रह्माला ते हे चतुर्भुज कोंढिली दयाची शोभा रूपाशी आली, नास्तिके नौकिली शेविली ब्रह्मवृंदे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जग त्याचंच नाव आहे. जगणं आणि मरण त्याचं नाव जग. त्या जगात करण्याकरता आले. हे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. महाराज सांगतात आलो नाही, आणलो नाही आम्ही इच्छा वैकुंठवासी. आलो म्हणल्यावर कृती लागल नाही का, आणले म्हणल्यावर आश्रय लागल. याला आश्रय नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. देश तरी फिट नाही, त्याच्यात फिट नाही, वस्तू तरी फिट नाही, म्हणून आलो. तुम्हाला विचारायचा अर्थ नाही का. आम्ही वैकुंठवासी याची कारणाची कारण अभिन्न बोलिले जे ऋषी सात भरे वर्ताया. काय वर्तन करायचं तुम्हाला? जगायला हवे सुपंथी याची साधूची कृती. महाराजांचे लिहिले विषयी आसक्त माया मोहे रत पत्र संतप्त झाले ऐशी आपत्ती करता करावया उद्धार. या लागी अवतार तुमचा जगी. महाराजांनी लिहिले की बाबा नुसते आले नाही, त्याच्या पाठीमागे एक शक्ती लावली. मग या सत्यवादाचे ताप वाचा केले भाऊ. हे महादीप फळली प्रभू पुण्य पोषिली असाधारणे. कारण नाही असाधारण म्हणजे ज्याचं माप नाही विद्ये. पुण्य पोषिली असाधारणे. नाही तर उगाच आहे काय एवढा जे त्रिलोक्यात झेंडा आहे तर तुमच्या आमच्या कृतीच आहे का? ईश्वर कृपेच आहे. महाराज सांगतात या नावारूपाने ते मानल्या जात नाहीत. संताला नावारूपाची गरज नाही, शक्तिवादाची गरज आहे. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. हो हो उत्तर आहे. दीन जना. आता दीन शब्द शक्ती नाही. कोण दिन असतील त्यांना पण दिनाच्या उद्धारा करता ते आले. महाराज सांगतात तुकावणे गाजे वैकुंठी सोहळा आणि माझी कीर्ती धन्य ते संसारी दयावंत जयांकरी. उपकारासाठी आले घर ज्या. किंवा महाराजांनी सांगितले ब्रह्मरस बोली त्याची पावली वासना आणि माझी समोर ज्याची. कारण जन्म घ्यायला एक निमित्त आहे नाही का. जन्म घेणे लागे वासनीच्या संगे. मग संताला जन्म घ्यायला त्याजवळ कोणती वासना होती? कोणतीच वासना नाही. आपला उद्धार करायचं हीच वासना नाही का. लौकिक वासना नाही, फक्त हीच उद्धार वासना होती की जगाचा उद्धार. ज्ञानोबराने काय पसंत देवा पुढे हात की देवा या सर्वांचा उद्धार कर. अज्ञानाचे ज्ञानाची नव्हे आम्हाला आम्ही केलो नाही का बाबू. आमची करवे गोठी ते झालीच नाही वाघ सृष्टी. हे शरीर अभंगाची सांगता शरीरावर अवलंबून आहे. महाराजांना उतरले. हो वेदांतामध्ये अपूर्वाची जास्त गरज आहे. आणि जर अपूर्व वापरलं नाही तर तो वेदांती नाही समजा नाही का बापू. अपूर्व त्याचं ना की जे कोणाला कळालं नाही त्याचं नाव अपूर्व आहे नाही का. कोणाला मिळालं अपूर्व आणि अर्थवान हे दोन लावायचे. अभ्यास त्याच्या पुढाचे असतो. पंढरीची वारी आहे माझे घरी नाही का. हा शब्द उपक्रमाचाच आहे. हा आमचा धंदा आहे. आल्यानं संसारा उठा वेग करा. जी बाधितांवरती आहे ते वरती बाधित करायचंच काय. जी उद्भूत वरती आहे तिला प्रगट करायचंच काय. ते प्रगटच आहे. म्हणून महाराज सांगतात बाबा ते त्याच्याकरता आले. ब्रह्ममूर्ती संत ज्योतिराम महाराजाच्या अभंगीत महाराजांकडे लिहिलेले 14 अभंग आहेत. बरंच बघायला कोणाजवळ आहेत तर महाराजाच्या अक्षर काय लहानपणी नाद होता कोणाला ठाव. ते अक्षर आत्ता वाजायला डोळ्याला पाणी येत आहे. हो शक्तिवादाचे अक्षर आहेत. मला सांगायचे अरे
हो मी बोलतो हे महाराजाचं बोलतो, ठाकर महाराजाचे उपकार आहेत आमचे गुरुजी नेहमीच सांगायचे की निवृत्ती महाराजाचा केलेला आहे. हो महाराज आपण गुरुच्या कर्तव्य जुळत जाऊ नका नाही का. गुरुच्या बाबतीमध्ये हो त्यांचं वर्णन करायचा प्रयत्न करू नका आणि त्यांच्याशी नाराजही होऊ नका. मोरिया साडे पंधरिया रजत वनी दैशी स्तुतीची बोलणी उगेची ठेवीजे माथा चरणी. हे तेच ज्ञानोबाराने सांगितलं की अरे जीवपणाची यावया आपले जसे शिव ही मुहूर्त पुसे उर्मिलेचं आख्यान तेवढा भगवान तिथे गेले काय नाही का. आणि पाहिलं सांगितलं उर्मिला मी तुझ्या दर्शनाला बाई मला बोल ना. महाराज सांगता तो पाहावा हे डोळे त्याच्याकरता तो मी वैकुंठी नसून वेळोवेळ भानुबिंबी नदीचे वयोगी उमरवणी जा पडली तण्यापाची पांडवना मी हरपे लागू सांग जे सभरमा करीती माझा पैसे माझ्या गुणी झाले देश काला तू विसरले कीर्तनी सुखी झाले आपण ताची कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाणे त्या उरले अनेक शब्दानं त्यांचं वर्णन होणं शक्य नाही. त्यांच्या कृपेनं त्यांचं वर्णन होईल. महाराजांनी बोध चंद्राची आठळा विखुरल्या हाती एक वळा कृपा पुनी उलिळा करीताची. अरे त्यांची कृपा झाली तरच या वृत्तीला ब्रह्मभावाचा साक्षात्कार होऊ शकेल. म्हणून महाराज सांगतात बाबा दयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून वेद ते सदैव सच्चिदानंद कान व्हावे तेच कैवल ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ यरमानुस पण ते भांब लौकिक भाग ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. जगदांत पाची उद्धाराची गरज सगळ्यालाच आहे. उलट ठरावच आहे की उद्धाराची इच्छा म्हणजे मनुष्य देह. हो या देहात येऊन त्याला उद्धाराची इच्छा आहे. फक्त उद्धाराच्या ज्ञानाची अडचण आहे. हो सगळ्याला आहे पण बिघडणं कुठं प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधा वाटली असता बुद्धी विशेष सुखाची परमावधी. हो मी परवा एक महाराज भेटले. आता लोकांच्या मशीन कवा खरं नाही. हो उलट असं आहे की लोकेशना जोपर्यंत अंतकरणात आहे नाही का बापू लोकेशना वृत्तीला अंतर्मुख होऊ देत नाही. म्हणून महाराज सांगतात तया संघाचे निसरवाडे मद विदेहा देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम. भगवान सांगतात ते ऋणवे पण देखुनी अंगी मी आपुल्याची उतीर्णत्वा अंगी.
आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झणीला गेली या शकुमारा म्हणून आत्मबोधाची पाजिरा सुयताची म्हणे वाचा करणी दयाची भजने देवाची वाणी हळूच म्हणायचे देह जाती क्षणी देवाची ते मरणा आईली कडे मज मिळून गेले पुढे त्याच्याकरता पुण्यतीत आहे नाही तर पुण्यतीत भलत्याची होणं शक्य नाही. हो ज्याच्याजवळ पुण्य शिल्लक आहे त्याची पुण्यतीत होत नसती बापू. ज्याच्याजवळ पाप आहे तर त्याचं तेरसही होत नाही. ही पुण्यतीत नाही पुण्यतिथीचा सोहळा आहे. ते पुण्याच्या पापाच्या हातीत येत आणि त्याची पुण्यतिथी आपण कोण करणार. त्याच्या आठवणीची वस्तू मग तलान चांगदेव बासाठी दया पुत्र तू वटेश्वराचा त्याला सांग चांगदेवा पुढत पुढती घरा आली ज्ञान संपत्ती काय करावं लागतं वेद वेदकत्वाची ती पदी चांगदेवा तुझे निव्याजे हे काय याच्यामध्ये तुझे निव्याजे माऊलिया श्रीनिवृत्ती राजे स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोके चांगदेवा सखया तुझे नि उद्देशे भेटावया चांगदेव राहिलंच नव्हतं बापू. आमचे गुरुजी सांगायचे चांगदेव ज्ञानदेव ऐकले की चांगदेव चांगदेव झाला. गोठीच्या ऐकती ठेव नाही का काना वचनाची भेटी मग चांगदेवाची ज्ञानदेवाची भेट कशी आहे आमच्यासाठी ते भेटीला उरले नाही म्हणून चांगदेवानं सांगितलं माऊली आता दुसरं काही मागणं नाही. हो एकच करा की तुम्ही चांगल्या मोहामनाबत झालं का. हो म्हणून महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत अजातवाद आहे बरं काय हे विवर्तन परिणाम काय नाही. ब्रह्म जसं असंग अद्वैतीय नित्य आहे तसे संघ संत असंग अद्वैत आणि नित्य आहे. संताला नाव नाही की आमचं नाव आहे का त्याला नाव आहे. हा संताला नाव नाही आणि संताला नाव न दिल्याशिवाय संताला नाव दिल्याशिवाय जीवाचा उद्धार होणार नाही. आमच्या करता त्यानं नाव ठेवून घेतले नाही तर तुकिता तुलनेची ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले म्हणून ते ब्रह्मभाव योग्यता महाराज सांगतात आमचा प्रकृती पहिलीकडील भाव काय गोड होते. आमचा म्हणजे देव बाजूला राहिला संत बाजूला केले नाही तुमच्या आमच्या विचाराचा. आमचा प्रकृती पहिलीकडील भाव अर्जुन जरी कल्पने विलाक्षी पाहो ऐकता मधमाची भूते हेही वाळो हळून म्हण जे मी सर्व. अरे तुला दिसायला लागले ना दोन हे दोन नाहीत बापू हे तुझे जवळ घडे. हो अरे तुला दोन नाही का काय गोड उत्तर आले ना व्याध्यात. मला तर वाटतं आधी सांगितलं असतं तर आपण ज्ञानेश्वरीला आलोच नसतो महाराज. यांना अर्ध्याच्या पुढे झटका द्याला हो देवा ना त्याला अर्जुनाला की अर्जुन हे तुला दोन दिसायला हे दोन नाही. अर्जुन म्हणला पहिल्या अध्यात कसा म्हणला दोन एक येत ते म्हणले तुला गुलवीत तर काढलं हे रवी नाही बापू. उलट असं सांगितलं की हे लक्षात ठेव हे शब्द तुला जतन करावे लागतील. कोणते भूते ना माझ्या ठाई. आता ते आपल्याला उघड दिसलं असतं तर बरोबर पकडलं असतं त्या देवाला. आम्हाला झटका द्यायला लागला का भूते ना माझ्या ठाई भूता माझी मी नाही. पुढं हळून म्हणलं ते एवढ्या जोरात म्हणलं पुन्हा मोठ्यानं सांगत असते थोडे नवरा बायको बोलायले तर कानात बोलतेच राजा. आता मतदानाचे लोक लय हळून माझ्याकडे राहू दे बरं का तू आहात महाराज तुमची तर माझ्यावर नजर राहू द्या म्हणलं आपली नजर तू या पाप्यावर कशाला. जीवानं जीवावर नजर ठेवणे बापू. एकदा सांगू का जीवानं देवावर सुद्धा नजर ठेवणे त्याची देव झटका देत आहे. देवावर नजर ठेवली तर देवानं लय जणांना फसवले पण संतावर ज्याची नजर आहे त्याला कोणाला फसवल्याचा तुम्हाला पुरावाच मिळणार. देवानं काहून फसवलं तसं आपल्याला इचकिता येत नाही मोठ्याच तसं महाराजा पुढे काय करीत नाही. मालक बसले तिथं ते काय नाही तसं कान कोण आहे ते पण हाडून गोळी हाणत ते. तर द्रोणाचार्याला खात्री होती की धर्म खोटा बोलणार नाही. नव्हती खात्री होती माझा धर्म खोटं बोलणार नाही. ज्या दुर्योधनानं विचारलं की धर्मराज मी वज्र देईन होईन काय सांगितलं होणार तू
शत्रूला वाट दाखवणार आहे तो खोटं बोलन? खोटं बोलले नाही. दुर्योधन तू वज्रदेही होशील. आणि मग तो धर्मराज खोटं काऊन बोलणार? यानं पाठीशी केली, या मोठ्या माणसानं पाठीशी केली. नरवा कुंजरा हे गेलं निघून, अंगुष्ट त्या कर्मापाशी गेला. जीवानं हुशार राहा बापू, जीवानं देवाला शरण जाऊ. आपण संताची भेट करून देत असला तर जाऊ. तर म्हणाल मी पंढरीची वारी करतो, पण तो आळंदीला आमच्या फायली पाठीशील काय? बापू आषाढी वारी त्याच्या करता तसं बाई म्हण नाही ते. इकडे लक्ष द्या जरा. कृतीत काही असू द्या पण आशीर्वादात धोका देत नाही. इकडे लक्षात ठेवा. कशा करता म्हणायला? त्या ब्रह्माला ही जीव दशाने आलेली. ब्रह्मा अंगामनानं संत झाले नाही, कृपेचे ब्रह्म संत आहे. संताचं स्वरूप कैवल्याचं आहे. ज्ञानेश्वर महाराज कोण? कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा नाही, कैवल्याला दुसरीकडे जागा नाही, ते कैवल्य. पुतळा म्हणल्यावर छटाकात दुसरीकडे उरलं पाहिजे. शक्यच नाही. आता जे सामावले ते त्याच्या जवळ. आता दुसऱ्याकडे मोक्ष आहे का? जर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज वजा केले तर आपल्याला कोणी कुटका घालील का? आणि जर ठाकराला लगा नाही लावला तर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम हे एकूण जोडावं लागतं बापू. हे सोकोनी राहतेत ना. आता तू झालं का? ज्याचं लग्न राहिलं त्याच्याकरता सांगतो, लय जपून वाढव. सकुने नवरदेवाच्या संघ राहते पण त्याला अंगाला कातड राहू देत नाही. त्याच्या तांबडा भात असला की काय पाहायला खाय ना गाव. आणि चांगलं गावरान कव्हा तुला अक्कल येईल. रुस जा फुग जा. पण त्याचे 5 लग्न झाले सगळे शिकाव. आणि हे सकोने म्हणजे आपल्या अंतकरणातल्या वरती येत ना बापू. आत्मभावाला प्राप्त होऊ देत नाहीत. म्हणून महाराजांनी मने वाचा करणे नाही का बापू, जयाची भजने. मला इकडे गेल्यावर जास्त दुःख वाटतंय. सगळा माल इकडे आणला महाराजाच्या शेवेचा. मला घडी थोडी थोडी. एक दिवस आंघोळ घातली मी महाराजाला. अजून मला आठवतं अंगावर पाणी टाकायचं आणि महाराजांना सांगायचं. बोलत नव्हते तो बरा. अशा सत्पुरुषाला हात लागला त्याच्या मोक्षाची वाट काय पाहते? मोक्ष त्याची वाट पाहतो. मोक्ष पाहत असेल वा मोक्ष त्याची वाट पाहतो की अगदी काय काय मोक्ष पाहत आहे ना कुठं कडं. मोक्ष तो पाहत असेल. अरे आहे ना कुठं विठ्ठल. सगळं जग विधीच्या ताब्यात आहे नाही का. ब्रह्मदेवानं उद्धारायचा विधी काढला. सगळं जग विधी ताब्यात. आणि तुकाराम महाराज विधीचे जनिक. आम्ही विधीचे. हे समारोप नाही बरं का. समारोपामध्ये कोणाची सलगी लागती. हो याचं नाव आहे अनुभव. आणि म्हणून महाराज सांगतात बापू हो विचारून अहंकार सांडिले. काय गोड उत्तर आहे. मला तर वाटतं एक होई म्हणाव आणि डोळे झाकाव. विचारून अहंकार सांडिजे मग आस्तीची वस्तू होईजे. हो तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. जे तो विषयाची दाट झाडी. हो उर्मिलेला हातात धरलेलं भगवंतानं की उर्मिला माझ्या डोक्यावर हात ठेवून बाई मी तुला शरण आलो. उर्मिला तो जर अनुसंधान केलं नसतं तर सीता मला सापडली नसती. सीता बरोबर आहे आणि उर्मिला घरी आहे. सद्बुद्धी ठेकुटी मानवण आहे. दीपकळिका धाकुटी बहुते जाते आणि तशी उर्मिला ठेकुटी. आणि सीता जवळ राहिली पण घसरली. उर्मिला जवळ राहिली हो पण घसरली नाही. कोणा जवळ राहा पण घसरू नका. संत जवळ राहिल्याने मोक्ष होत नसतो बापू. संताच्या हात राहिल्यावर मोक्ष होत असतो. हो संत आपल्या हात आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. ज्ञानेश्वरांना सांगितलं देवा चाललो लक्षात ठेव. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाची. ऐक देव म्हणजे आता काय समाधान. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाची समाधान तुची होशी हे का. तरी समाधी तुझ पाशी घेईन देवा. हो क्षण क्षणा पंढरीनाथ धरोनी नामयाचा हात. ज्ञानदेवाशी असे आठवीत सद्गतीत होनी. नाम्या हो ज्ञानदेवाला करून मी कुठं वाटू लागलो रे.
भगवंतांनी सांगितलं बरं देव बोलायला लागले की अरे समाधीला जायचंय काही माग ना बापू. बरं का पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे काय विठ्ठल विठ्ठल देव म्हणे ज्ञाना हळून म्हणायचं ते होई सावधान माग वरदान मज काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले तूच माग ना. काही माणसं कोरडी हे असते तसं काय करायला आमच्यानं तू भला आहेस ना पण माग ना बापू काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे मागतो बापू पण आडी अडचणीचं मागित नाही सल्लेचं मागतो नाही का. कार्तिकी एकादशी होईल सरशी ऐकू वाटणार एकादशी करून तू जातो नको सांगू. महाराज प्रियाची परम सीमा धर्वत देवा नाही धीर. भगवान मला ते सगळे अभंग सांगू वाटत नाहीत. सांगायचं तात्पर्य जाऊन ज्ञानेश्वर बैसले असनावरी नाही का. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीन जना. इथं हे समारोप आहे बरं का. दीन जनाला उद्धरायला आले असा काही शक्तिवादाचा अर्थ नाही. सहज आहे. उद्धराय करताच आले काय असा त्याचा अर्थ करायचा नाही. ते सगळ्याच करता आले. हो ते बोलवल्यामुळे आले. हो राहुलं नाही म्हणून सुद्धा आले. हो त्यानं काही वेळेला मायला बोलवाच लागतं का लेकराला नाही बापू बोलावं लागतं. आईची कळवळ्याची जाती करी लाभावीर. हो ज्ञानेश्वर महाराजाला पाहिलं तेव्हा निवृत्तीनाथानं सांगितलं की निवृत्ती ज्ञानेश्वर आता तू जाणार आणि मग आम्हाला मागं टाकणार काय. काय कथा आली आहे. ओसंडोनी निवृत्ती आलिंगू लागला. निवृत्तीनं सांगितलं बांधल्या तळ्याचा फुटला से तळा नाही का. जीवनावीन माशी पाण्याच्या बाजू जशी माशी तर फडाली असेल का लिहिले एका ठिकाणी. नामा म्हणे देवा घार गेली उडून. हो अभंग मोठा गोड आहे. हो सगळे संत समाधी जवळ येऊन बसले. हो पताकाची छाया नाही का समाधी दुनावली. हो झाकून गेले बसले ऋषी स्वर आणि विचारू लागले की आता याला काय करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की अरे काही चिंता करू नका. 3 वेळ तेव्हा जोडीले कर कमळ. ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलं देवा दादाची व्यवस्था करा. देवा मुक्ताबाईला टाकू नका. म्हणून मुक्ताबाई ज्या वेळेला मेहुणले गेले आणि 2 जण बरोबर होते. हो मुक्ताबाईनं निवृत्ती मुक्ताईने पाहुनी स्थळ डोळा नाला से उमाळा ओसंडोनी. देवानं पाहिलं मुक्ताबाईला की काऊन बाई डोळ्यातून पाणी आलं. माय बापे आम्हा त्याजिले जेव्हा आणि आयुष्य दुःख तेव्हा झाले नाही. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न आणि सांभाळी सोपान मज लागी. देवा हरी तुझ्या कृपे कर्मीले काळा आणि फुटला से पाळा तापसाचा. हो महाराज सांगतात ते ब्रह्मी ब्रह्मता ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका. महाराज सांगतात त्या ब्रह्मतेतून ब्रह्माचं सार मंथन काढलं आणि तेच महाराजांनी वर्णन केलं. कैवल्य कनकाची आदाना जोन कडशी थोरा साना द्रष्ट्याच्या ही दर्शना पाडावू जो. कैवल्य ही चढावा करीत विषय सेवा झाला भृत्य भाज्य कालवा भक्तीच्या घरी. हो म्हणून महाराज सांगतात हो जे दीन जण आहेत हो जीव दीन झाला नाही. हो विषयाच्या ताब्यात गेला आणि विषयी सुख आहे हे बोलण्याची सारी खेळ आहे. हो विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून महाराज सांगतात बाबा ब्रह्मदेवाला सुद्धा हे सुख मिळालं नाही आणि म्हणून इतर सामान्य जीवाची गोष्ट सोडा. स्वतः शंकर या सुखाकरता सांडूनी कैलास सर्व ही संपत्ती स्मशानी उस्ती करी रुद्र कसया कारणे ब्रह्म शोधावया आलो कोठोनिया मीची माझा. म्हणून महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आपले महाराज नाही का आपले महाराज निवृत्तीनाथ याच्यात कोणच कमी आहे बापू. एक एकाहून बळी रे. आता एक कळणं एकाला कठीण आहे तर सगळे कळणं एकाला कठीण एकाला शक्य नाही. सगळ्याला कळतील हे शक्य नाही. आणि त्याने कृपा केली तर संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस काय नाही का. 4 वेद 6 शास्त्र पाहिले आणि जर श्रीगुरून हाती नाही धरलं तर बोलता येईल
नाही काय महाराजांच्या भाषेत तर सांगायचं तर अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाचे अधिकार्य येर लोक वाक चातुर्य होईल सुखिया. म्हणून महाराज ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. काय करायला आले? उद्धरावया आले. हा शब्द सर्वसामान्य, याला वेशील टिळा म्हणतात नाही काय. उद्धरावया आले, सगळ्याला उद्धारा करता आले. म्हणले लोक आपला उद्धार करायला लागलेत. मग दीन जना ज्यानं स्वसामर्थ्याने पिके शिवाची ही गुरुत्व जिंके. हे पुरुषार्थ स्वसामर्थ्याचे पिके जो शिवाचे ही गुरुत्व जिंके. काय पुढं? आत्म सुख देखे आरसा. त्याला 2 महिने झाले अमृत अनुभव पाठ कर म्हणाला. त्याला वाटत हे काय कोण झाडाचं पद घातलं बाबा माझं. ते कटाळे. त्याला वाटत जे रिवाज व्हायचं बरं होतं नामदेवाचं लग्न. हे लोक लग्न झालं नाही का नामदेवाचं लग्न. आरसा देखे आरसा आहे. अरे हा आत्मसुखाचा आरसा आहे. आणि ती वस्तू हरपली आपण पै पावे. ते संता ते पाहता दिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची ते सदा. महाराज म्हणता आपण पया पढिये आत्मनाशा जो बिहे. त्याला हळूच म्हणायचे तेने न धरावी हे सोय. सावध होय, तू सावध हो आणि संताला शरण जा. म्हणून भगवान सांगतात अर्जुना माझी या नित्यताचे नित्य पंडू सुखा नाही का. ते कशामुळे नित्य आहेत? जयाचे नाव तीर्थ राहो दर्शने. त्याला काही गरज होती काय? काय नाही महाराज, हे गोवीचे अशी बापू. महाराज वार्षी वेवीन सागरू जळे जैसा नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. त्यांना काय गरज आहे? समुद्र पाण्याची वाट पाहायला लागला काय? संताला मोक्षाची वाट पाहायची का? गरज नाही. वार्षी वेवीन सागरू जळे जैसा नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. वाहुनी आपुलियान धरी जो अंतकरण निश्चया सात पण दया केली. केवढं सामर्थ्य आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी यज्ञासनी आणि दयाच्या हृदय भुवनी विराजती सतत कृष्णमूर्ती सावळी. खेळ हृदय कमळी दया क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. म्हणून उद्धरावया आले दीन जना. महाराज सांगतात आमचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पने विनला सिपा हो तरी मधमाजी भूते हे हिवे वाहो जे मी सर्व म्हणून या. म्हणून महाराज म्हणतात ऐशी हळुवार पण येईल तरीच हे उपयोगा जाईल. एरवी आगवी गोठी होईल मुखिया बहिर्याची. म्हणून महाराज सांगता अभिन्न निमित्त उपादान कारण जीव चैतन्याला हे शरीर मिळालेलं आहे नाही का. शरीराची या गावा जया लागी आले ती पांडवा. तो कार्यार्थ आगवा विसरून या. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यर धारे चिरा पडे. ते हे शरीर पुढती नपवती चिनार जे होऊन ठेले अपार नाही का स्वरूप माझे. म्हणून महाराज म्हणतात ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. हे कुताभंगच आहे करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंघिता काय ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. आपल्या अंगान आपल्या अंगे थोडी माया जाळ आयुष्य नाही बळ. कोणाच्याच अंगात नाही. एकच उत्तर आहे त्याला धरतील हाती संत कृपावंत. पंढरपूरला एकदा नावामध्ये सहल करायला लोक आले बसले. नावाडी नाव हालू लागलो. ते त्याला विचारू लागले शाळा कोठरोग झाली. ते म्हणला शिकलो नाही. मग तू हा जन्म फुकट गेला. अरे बसा ना फुकट्यानं उकरायले काहून? काही नाही तू गावातला सरपंच आहे नाही. म्हणला काही नाही. काय बापू कुठं पाणी फुटलं मधात पाणी आलं त्याच्यात नाव. हे पुण्या काल म्हणून लागले मधात पाणी आल्यावर काय होत असते यायला काय त्या विज्ञानात माहितच नाही काय होत. ते कोळ्यानं सांगितलं मधात पाणी आलं म्हणजे तुम्हाला वैकुंठाला जाणं लागतंय. मग बायको मुका घेऊ लागले तू कसं करशील? तुम्ही संगत जाऊन दोघं. हे आपल्याकडे लावायचंय नाव फुटकीये. कोण्या दिवशी कोणाचा गट कोणीकडे जाईल. हे पंढरपूरला आले लोक माणसं आणलेत ना महाराजांना. लक्ष्मी आली म्हणते ते लक्ष्मीला आणलं यंदा. पहिल्यांदा म्हणला घर आणलं सांग. घर आणल्यावर तर मग अडचणच मिटली. कोण कोण आलेत म्हणला घरच आणलं संग. मग म्हणलं आमच्या पडच्या निघू तिथल्या घरात. काय व्यापक भाषा आहे. मोठा माणूस आहे. चला महाराज आमच्या लक्ष्मीन बोलावले. विष्णू झटका दिला लक्ष्मी आपली अवदसा
नाही बेसर नाही, पण आता जवळ ये काय करता पुरी लावून देते ते या बापाला म्हणा हो कोणाचा जीव घेऊ नका ना आपला दिल्याशिवाय राहू नका. जीव देऊन या बळी हे उपाधीचा त्याग करावा लागला. हे उपाधीचं बंधन आहे. उपाधी ते अवघे पाप. स्वरूप साक्षात्कारी माणसाची उपाधी बाधित झालेली असते. त्यांना उपाधी नाही का बाधित झालेली आहे. उपाधी पण बाधित आहे नाही का. तुकाराम महाराजाला जिजाबाईला विचारलं, जिजाबाई तुकाराम महाराज काय म्हणतात? अस्थि भाती प्रिय म्हणतात ते, है का नाही. आणि आपण तर लक्ष्मी म्हणतो नाही का. वाणीनंच आपल्याला खाली घातलं म्हणून त्याच्यात उच्चारच आहे. महाराजांना सांगतात हे विचारून करा. हे काय द्वैत दशेचे अंगवण अद्वैत वळगे आपण भेद तवतवून अभेदाशी आणि या भिन्ना सेवा चित्त ज्ञाची भरेल जेधवा माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण झाला. ब्रह्मरूपी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ही माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मजची आडवडवली जवनिका जायची. आमचे ते चिपसाहेब होते ते चांगलं हुशार होत. ते एका लग्नात बसले आणि अक्षता टाकू लागले. ते मी जवळच होत. म्हणलं चिपसाहेब तुमच्यावर अक्षता पडल्या? हो म्हणले पडल्या. अक्षता पडल्या पण तुम्हाला चिपसाहेब नाही ना, बायको नाही पुढं. एक मोक्कर माणूस एका बाईच्या शेजारी जाऊन उभा राहिला अक्षता पडल्या. आणि अक्षता पडल्या की तिला म्हणाला तू मग बायको आहे सांगा म्हणे. इतक्या लोकांना आमच्या दोघांवर अक्षता टाकल्या. माझ्याकडे आलं ते करा महाराज इतक्या लोकांना अक्षता टाकायला ही म्हण नाही म्हणाली. मी म्हणलं पण उभा कुठं होता? संडाच्या काठाला होतो म्हणे. बाहुल्यावर उभं राहावं लागतं. श्री गुरु कृपेचं बहुलाय पाहिजे आणि तद्रुपतीशी लग्न लागून ठेले. आत्मया जीव बुद्धी जे लागली होती खेळ्याची ते दयाची सन्निधी निरोधाची जय. अरे श्री गुरु कृपेच्या अक्षता लागतात तर परमपुरुषार्थ जवळ येतो. म्हणून ब्रह्ममूर्ती संता नुसतं त्याचं नाव घ्या आपलं काम होईल. महाराज म्हणतात अरे त्याचं नुसत्या नामात त्या ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. काय पुढं? ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णू किती. चार वाणी नाही चालत. चार वाणी संताकडे चालत नाही. चार वाणी ब्रह्मरूप होतात. संत वाणीचा विषय नाही, संत मनाचा विषय नाही, संत कृपेचा आणि अनुभवाचा विषय आहे. हो परावानी त्यांचं वर्णन करीत नाही. हो महाराजांनी लिहिले हो ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत. निवृत्तीनं ज्ञानोबाराला विचारलं की निवृत्ती कसे म्हणजे ते का सांगता येत असते काय. आता जो तो ही शब्दी के मेळू अनुमानाची मांदी हा प्रमाणा येऊन दिकव नाही. गुरुला 6 प्रमाणात चालत नाही. गुरु का प्रत्यक्षाचा विषय आहेत काय नाही का. गुरु अनुमानाला कळत असतात का. मग गुरु कळत नसतेत का. पुसल्यान कळत नसते. पुसल्यान कळत नसते, सांगितल्यान कळत असते. दयाचे बिसाट शब्द सुखे महाराज दयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयाच्या येरधारा. जो आत्मबोधाच्या ओघरा पोहडला असे दयाच्या इंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबनी. साचची करचरणी होती डोळे कृपा कटाक्ष निहाविले आपुल्या पदी बैसविले. बाप रुक्मादेवर विठ्ठले भक्ता दिदले वरदान. म्हणून महाराज माईशे पावलो ठाई आता मी काय हो उतराई. एवढा जीव ठेवितो पायी तू माझी आई पांडुरंगी. फिडीला डोळ्याचा कवळ धुतला गुणदोषाचा मळ. त्या हस्तामलकानं सांगितलं शंकराचार्य मला आता टाकू नका. हस्तामलक चरित्र वाचून पाहतो काय नाही का अंगावर काठी उभी राहते की केवढा मोठा महात्मा हो आणि कोणाला बोलला नाही का. का बोलला नाही. बोलायसारखं कोणी नाही. शंकराचार्य तिकडे नेलं म्हणजे तो आजूर काऊन बोलला नाही. म्हणलं कोण होतं बोलायसारखं. तो आजूर पाहिलं काऊन नाही. म्हणला तुमच्यासारखं कोण होतं पाहासारखं. दिशी ठेवा वसंतू जाऊ निर्गे निगम वना तू तव आपुली फळे हातू न घेपती. म्हणून महाराजांनी आमचा सण विश्वास आहे. ज्ञानदेव म्हणे अनुभव अमृते येणे संभोगी जे सणे विश्वाचे ने. म्हणून महाराजांनी सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजाला पाहिलं की देवाच्या डोळ्याला पाणी आलं की ज्ञानोबा आहे एकदा माझ्याकडे डोळे उघडून पाहाय. ज्ञानोबाराने सांगितलं भीममुद्रा निरंजन मैदान. देवा एकदा डोक्यावर हात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजाच्या डोक्यावर देवाने हात ठेवला. सांगितलं या ती घाल सांभाळा. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ. भीममुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानेश्वर. नामा म्हणे देवा काय पाहू आता आणि गेला तो तत्वता चित भानू. नामा म्हणे देवा
नाही का. लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ नामा म्हणे देवा पेटला होता क्षण अन करा समाधान निवृत्तीचे नामा म्हणे संत कासावी ससारे लावी ती पदर डोळियासी. महाराज म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावयाले दीन जना ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी नाम घेता वदनी दोष जाये. त्याचाच पुरावा तिसऱ्या कडव्यात सांगतात. ते म्हणतात ते म्हणतात काय दुराचारी तो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमाची अवधारी जसं बुडाला महापुरी नमरतुची निघाला तयाची जीवित आयली चिथडी सरले म्हणून बुडाले पण वाया गेले नुरेची पाप केले शेवटले. 10 जण पंढरीहून या लागले. येता येता त्याच्यातला एक माणूस घसरला बुडाला ते पाण्यात. हे म्हणले मेलं कडे ते अलीकडच्या काठाला आले. घरी येऊन सांगितलं म्हणजे वाहला आमच्यात एक तास आणि याने चाटाई लावली. मग आम्ही काढा फेकून दिला. मग त्याचा दिवस ठरला. पंक्ती बसल्या आणि हे तिकून आलं. माऊली माणसं कशाचे जेवायले तुमच्या हे म्हणले पलीकडे बस जेवढी माणसं आहे तुम्हाला जाती बुडाला महापुरी नमर तुची निघाला अविद्येची अनिदान विश्व स्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे. कामच झालं ना बापू. त्याच काय करायचं काय करांडा जतन करायचं हो बाईनं. सगळे बंगले तिचेच आहे. या रांडा करांडाच नाही जवळ तुला. आता करांडा किती कुकू किती हो ऐसा ज्याचा अनुभव हो हे समस्त श्री वासुदेव करांडा आहे बापू. बाई करांड्यावर एवढा दिमाग करायला लागली. एका बाईच्या घरी गेलो मधुकर
काही मावणं घरात सामायन. बाई म्हणलं करंडा म्हणलं तितकं नाही मग चपटे. ज्ञानेश्वरी वाचित नाही मग चटे. मग का फुकून द्यायचं तुला. एका बाईच्या घरी काहीच नाही बापू, करंडा दाखवला तिने. वा कळालं ना बापू, हे मदतची स्तव झाले परी म्या नाही केले. हा सुटला नाही, बांधला नाही म्हणून कळालं. आणि तो तर झटक्यात मला तसं बसल्या बसल्या नकाशा काढू नको बापू. नाही खरंय खरं वर्ग ते शहाण की परीक्षेच्या वेळेला पिना भरून पेन भरून नेलेल्या. हे येडगान जर पिन मध्ये शाही नाही पेपर हातात नाही का बाबू. काही वाचवलं नाही म्हणलं, महाराजाच्या पायावर मस्त ठेवलं. झालंच का काय वाचून काय कळायचं ते कृपेनं कळा. महाराजांनी सांग जयाची आणि कृपा तुषारे. काय शब्द आहेत महाराज. जयाची आणि कृपा तुषारे परतले आवितेचे मोहिरे परिणामे अपारे बोधामृते. जयाची आणि कृपा सलिले जीव हा ठावरी पाखाळे जे शिवपण येविळे अंगीन लवी. महाराज सांगतात बाबा हा श्रीगुरु कृपेचा वसंत जोपर्यंत आपल्या अंतकरणात निघत नाही तोपर्यंत याला फळ येणं शक्य नाही. म्हणून महाराज सांगायला बापा हो तो आधी दुराचारी हो का. हो याला दुर्जन तुष्ट न्याय म्हणायचं. दुराचारी असतोच काय आम्हाला म्हणायचं. कदाचित असला तर नाही का बापू. संगताची लावायची कदाचित असला तर. आपल्या म्हणायचं पोरगी तर चांगली ते पोरग पा कशी असू दे पाक केली पठ्ठ्यान झालं का. पोरगी शहाणी पाहिजे पण. हा नवरा तिकून पोरं पाहायला आले तर नाकाल शेम ठुजाव नाही ते भुपुटा लावून पाहिजे. लग्न झाल्यावर लागन नाकाल धार त्याचा का बापाचा लागे का टाकावे तर पेक पाहिजे. आणि आपलं तर गुरु भेटायची की शामराची लाल चाल. हा ममतेचे लवड सवडी ज्ञानेश्वर महाराज भेटायचे की चांगदेव महाराजांना गुंडाळून ठेवलं सगळं दुकान. सगळं दुकान गुंडाळून ठेवलं. मी चांगदेव नाही मी महाराजांचा आहे. तुमच्या पायाचे पोसणे शब्द तसे. तुका म्हणे तुमच्या पायाचे का तुका म्हणे त्यांच्या पायी पाय पोस आणि होऊन यावास करीन तेथे तुमच्या पायाचे पोसणे. जन्मून जन्मी तुका म्हणे हो का. ते तर हो का दुराग्रह आहे. असं असलं हो का आम्हाला म्हणतात लोक. तर महाराज जमल का आपलं पंढरीला आलं तर नक्की तू येत खरं. तिलय आणू का तिलय आण. घरी कोणाला ठेवू नको असं आहे. धडधडून वहिला आणणे घरी म्हणजे विरक्ती. ज्ञानाच्या गोष्टी करतीच नाही अनुभवात आहे. म्हणून महाराज म्हणतात धडधडून वहिला नीट हळून म्हणले या भक्तीच्या वाटाला या पावशी अभ्यांग निज धाम माझे. हे मन तू मिची करी माझी भजनी प्रेम धरी. हो का दुराचारी. हो पण भगवंतावर आणि संतावर ज्याचं प्रेम आहे झालं त्याचं काम. हो का दुराचारी विषयी आसक्त. हे दोन तिकडे लावायचे. त्वरित संत कृपे उद्धरती. विषयी आसक्त त्वरित संत कृपे उद्धरती. दुराचारी तरले नामे. हे वानर नेले. हे वानर काय तरायचे होते का पण मारुती रान हातात धरले. नाही बाप सत्संगाचा महिमा नाही का. पशु विनटले रामनामा तीही हनुमा गुरु केला. आमचे मोतीराम महाराज सांगायचे की माझ्या गुरुवर विश्वास आहे. एक गोष्ट निश्चित आहे की गुरुच्या विश्वासानंतर विश्वासाला दुसरी जागा ठेवू हे खरं आहे बाप्पा. आपल्या विश्वासात दोन्ही जागा तितकाच बायकोवर तितकाच महाराजावर. महाराज तुमच्यावर आपला असा इतका विश्वास आहे काय सांगू. कुठे गेली कोणाला ठेवून माग काय श्रम आहे. आणि पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला. हा काहून माग पाहिलं तू का म्हणे पाहिले माग पाहिलं म्हणजे सत्यबुद्धी ठेवली आणि इकडं कल्पित ठेवली. बुद्धीत बदल केला का ठेवण्यात बदल केला. हा नथ घालायची नाही का नाकाशिवाय बाजूला घालायची नाही. एक सांगू का नथ घाला पण शेंबूड लागू देऊ नका. परमार्थी व्हा
आणि अहममतेचा मळवा लागू लागला. एकदा सांगू, परमार्थी व्हा, श्रीगुरूच्या पायावर डोकं ठेवा. मस्तक त्यांच्या पायावरी या वारकरी तसून असं राहिलं ते थो ज्ञान उठवू. हे कठीण आहे. याला व्यावृत्ती म्हणायचं नाही, याला निश्चय म्हणायचं नाही, सर्वस्व होऊन टाकलं नाही का. कारण शब्दाचा प्रवेश असला की कुठेतरी जागा असते, शब्दाला जागाच नाही ठेवलेली. म्हणून अमृतानुभवात सांगितलंय, मुक्तिकीर वेल्हाळ अमृतानुभव निखळ आणि अमृता ही उठी लाळ. अमृते येणे घोटवीन लाळ नाही का, घोटवीन लाळ. ब्रह्मज्ञाने हाती काय करीन, मुक्तात्मस्थिती सांडवीन. आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. होका दुराचारी, होका विषयी आसक्त, सगळं होका पण संत कृपे त्वरित उद्धारती नाही का. किती दिवसाची पोरगी सोयरीक चालली, किती दिवस लग्न लागायला लागत असतात का सोयरीकीला जास्त दिवस लागतात का लग्न लागायला. त्याला लागते बोला चाललेलं दिवस खुलावलं की पक्की सोयरी कर. संतांना आपल्याला आपलं म्हणलं की आपलं काम झालं. म्हणून महाराज होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. नामदेव महाराज सांगतात अखंडित नामा त्यांची वास पाहे नाही का. आपल्याला कळवा मला तुमच्या वाचून कोण आहे, आपल्याला संत वाचून कोण आहे. आधीची असं ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी आपली शिगत भरून मिळाली. आमचे गुरुजी म्हणतात नवऱ्यानं जर त्या बायकोन म्हणलं की मै तू तर तिची कुसत भरून घेतली नाही का. बुद्धी आत्मभावाला प्राप्त झाली. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हार्दिशी. ऐसे व्यापक ज्ञान भले त्याची अखंडित नामा त्यांची वास पाहे. ऐसे व्यापक ज्ञान भले हे सगळ्याकडे लावायचं. जयाच्या हृदय अखंडित त्याच्याकडे करून द्यायचं. जयाच्या हृदयात जीवशीत आले तयाची समता बोले विशेष काय. महाराज म्हणायला लागले की झालं त्याच्या स्वइच्छा की झाला विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षरिधी. बैसो घापे तेलेले अमुचे नावे, अज्ञानाचे ज्ञानाची नव्हे. आम्हा लागी गुरुदेवे आम्हीची केलो, आमची करवे गोठी ते झालीच नाही वाक सृष्टी. आता हळून म्हणायचं अमुते दिख होते दिठीची नोहे अखंडित नामा त्याची वास पाहे. नामदेव महाराज वाट लावायला आलेले आहेत. हो नारा विठा गोदा पाठविला महादा नाही का बापू. अभंगाचे समाधीची जागा झाडलेली आहे. काय काय सामुग्री आणून विचारलं. हो भागीरथीचं पाणी आणा नाही का. उठविला नंदी शिवाचा ढवळा नाही का. हो सांगितलं ज्ञानोबा बामा ज्याची समाधी प्रगटासे. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी पाहिली. महाराजांना उत्तर दिलेलं आहे. बरं ज्ञानेश्वर महाराज सांगितलं दादा आता मी तुमचा आहे, एकदा मला आपला म्हणा. वदनाऊनी हात उतरिला निवृत्तीने हात उतरिला वदना त्याजिले निधाना महालागी. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न हे शब्द सगळे पुढे मांडले आणि ज्ञानोबारांनी सांगितलं की दादा माझ्यावर हात राहू द्या डोक्यावर नाही का. तुमचे कृपे उपकारे आभारीला. हे तुम्हीच द्या हे समस्त श्री वासुदेव. ऐशिया प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी रावानी ज्ञानी याची तोच. म्हणून महाराज म्हणतात जयाच्या आस्थेच्या सद्भावा अंतु धर्म करी रानवा. ह्या सगळ्या वळ्या लावायच्या आता त्याच्याकडे. जयाच्या आस्थेच्या सद्भावा अंतु धर्म करी रानवा. जयाचे मन ओलावा विवेकाची. जे ज्ञान गंगे नहाले आणि नहाल्याबरोबर पूर्णता जीवनी झाले लगेच शांतीची आले पल्लव नव्हे. जया भक्तीची तुली प्रीती जे कैवल्यात ते पर्वते सर म्हणती. जयाची लिले माझी नीती जी आलेले देखो. जे आभवाची करणी लिहिले शांतीची लेणी. जयाची चित्त गौसनी व्यापका मज विठोबा.